राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील गुलमंडी पार्किंग इथे रंगाचा उत्सव होणार आहे. यावर्षी देखील महिला व मुलींचा सहभाग असणार आहे. यामध्ये वयाचे बंधन व शुल्क नाही. तरी महिला मुलींनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन संयोजिका स्मिता बोंबले यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये केले आहे. नमस्कार, मी स्मिता सोमनाथ बोंबले. गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपण खेलेंगे हम भी होली हा कार्यक्रम शहराचे हृदयस्थान गुलमंडी द्वारकादासजी पटेल यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम आपण घेण्यात येत आहे. रंगाचा उत्सव, प्रेमाचा उत्सव, वसंत उत्सव या उत्सवाचा साक्षीदार दरवर्षीप्रमाणे हे वर्षी हे शहर आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान हा कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे. यात कोणतेही राजकीय किंवा धार्मिक व्यासपीठ इथे नाही. ह्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारच्या महिला, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, तरुणी किंवा ज्येष्ठ महिला यात सहभागी होऊ शकता. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये सर्व स्तरातील डॉक्टर, वकील, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, गृहिणी यात उत्सुकपणे प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची वाट बघत असतात, नेहमी भाग घेत असतात. आणि ह्या ठिकाणी आपल्या बँड ठेवलेला असतो, गाणे संगीत ठेवलेलं असतो आणि कोरडा कलर खेळला जातो आणि मनसोक्त महिला याचा आनंद घेतात. आणि लहान मुलांसाठी 25x25चा हौद आपण तयार केलेला आहे. टायमिंग आहे सकाळी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. मी एकच आवाहन करते पालकांना की आपल्या मुलांना ची जबाबदारी स्वतः घ्यावी आणि ज्या महिला सर्व येतात त्यांच्यासाठी आपण कोरडाकडं आपण स्वतःच म्हणजे स्वतःच ठेवतो तिथे. आणि त्याच्यासोबत आपण होलिका दहन पण करतो. वर्षभरात जितक्या पण महिलांवर अत्याचार झालेले आहे त्याच्या आम्ही पोस्टर वगैरे तयार करतो आणि ते तिथे ठेवून आपण एक प्रतिकात्मक दहन तिथे करतो की ह्या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्व महिला म्हणजे आम्ही कोणाला फक्त व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे सगळ्यांना आवाहन करते की या. आणि जवळजवळ 500-1000 महिला मला तिथे येतात आणि वाट बघत असतात ह्या कार्यक्रमाची. ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? ही संकल्पना सुचण्याचं कारण हेच आहे की ज्या गृहिणी घरगुती त्या घराच्या बाहेर पडत नाही आणि घरात होळी याचं एक दडपण त्यांना आलेलं की होळी म्हणजे बाहेर जे पुरुष मद्यपान वगैरे करतात आणि मग होळी खेळतात, ते एक संकल्पना त्यांच्या दृढ झालेली आहे की होळी म्हणजे फार वाईट गोष्ट आहे, म्हणजे खेळणं, होळी दहन करणं नाही. तर त्याचा निषेध म्हणून मी गेल्या म्हणजे काही वर्षापासून हे केलं. एक छोट्या प्रमाणात सुरू झालं. मग अनाथ आश्रमच्या मुलांना हौदात खेळायला पण मुलं भेटत नव्हते, तर मी अनाथ आश्रमच्या मुलांना घेऊन यायची की तुम्ही खेळा, त्यांना कुणी नाही. आणि असं करत करत छोट्या मोठ्या अशा प्रमाणात जेव्हा महिलांना जाणवलं की इथं सुरक्षा व्यवस्थित आहे, काहीच टेन्शन नाही आणि गृहिणी पण इतक्या मनसोक्त तिथे उत्सवात सहभागी होऊन मला प्रतिसाद देतात. फक्त रंगोत्सव हा माझा कन्सेप्ट नसून दरवर्षी मी श्रावणी उत्सव पण घेते, नवरात्रीचा उत्सव पण घेते आणि सर्व महिला ह्या सर्व कार्यक्रमाची आवर्जून वाट बघत असतात आणि सर्व मला खूप छान प्रतिसाद देतात. किती वर्षापासून हा कार्यक्रम? गेल्या 10 वर्षापासून, हे 10वे वर्ष आहे आपलं. तुमच्या संयोजिका वगैरे काही मंडळ आहे का तुमचं? संयोजिका मी स्मिता बोंबले, माझं प्रतिष्ठान स्मिता बोंबले प्रतिष्ठान याच्या अंतर्गत मी हे सगळे कार्यक्रम घेत असते आणि आरती शामल मला मदत करत असते. म्हणजे होळीच्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून मला मदत करतात. काय आव्हान करणार तुम्ही महिला वर्गाला? महिलांना हेच आव्हान करता की म्हणजे सर्व क्षेत्रात महिला पुढं गेल्या पाहिजे. हे बघा, एक स्त्री काय करू शकत नाही. एक हात तिला एका हाताने मुलाला जन्म देते, एका हाताने एक हात तिला पुरुषांना सावरायला लागतो आणि एका हाताने संसाराचा कारभार ती सांभाळत असते. अशा अनेक हातांनी युक्त होऊन प्रत्येक स्त्री एक अष्टभुजा असते आणि तिच्यातलं जे अष्टभुजा आहे ते आपल्याला बाहेर काढायचं असतं. तिला एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो आणि तो आम्ही द्यायचा प्रयत्न करतो.
धन्यवाद.